हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गावरान पद्धतीची फणसाची भाजी। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणे की नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। तर चला आज आपण मस्त अशी फणसाची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण इथं सर्वात आधी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालायचे। मस्त असं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं, अर्धा चम्मच, आणि चांगलं जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत। मी या पद्धतीने बारीक बारीक कांदे कापलेले आहेत। 3 कांदे घेतले होते। मस्त असा कांदा फ्राय करून घ्यायचा, ब्राऊन होईपर्यंत कांद्याला मस्त असा फ्राय करायचा मीडियम गॅसवरती। आणि अशी मस्त साधी सोपी भाजी आहे, जास्त अवघड नाही आहे भाजी। त्याच्यामध्ये थोडेसे 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, कढीपत्ता पण घालू शकता। आता आपला कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। मी फणस घेतलेला आहे इथे, तुम्ही पाहू शकता फणसाला शिजवून घेतलंय। मेन भाजीमध्ये मेहनत म्हणजे फणसाचीच असते। फणस कापायचा आणि त्याच्यातले ते पीस करून घ्यायचे, त्याला गरम पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचं। पण हे सर्व मी आधीच करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला फक्त कशी बनवायची हे दाखवत आहे। जर तुम्हाला पूर्णच व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की फणस कसा कापायचा, ते त्याच्यामधले ते सगळा चीक असतो तो कसा साफ करायचा, ते तुम्हाला मी पूर्ण पण व्हिडिओ देऊ शकते, फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगा। आता कशी बनवायची ती पाहणार आहोत। आता आपला कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातले, 2 चम्मच तिखट घालते, अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घालते आणि मस्त असं परतून घ्यायचं। कांदा चांगला लाल झाला पाहिजे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आता फणस घालायचं आहे आणि फणसाचे असे बारीक बारीक हाताने त्याला चुरवून बारीक बारीक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीनेच करायचे आणि मस्त असा फणसाची भाजी आता फ्राय करायची आहे। स्लो गॅसवरती भाजी मस्त अशी परतून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटापर्यंत भाजी चांगली परतून घ्यायची। फणसाची भाजी भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागते। आणि आता आपली भाजी बघा परतून झालेली आहे, मस्त अशी फ्राय केलेली आहे भाजीला। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता, एवढी सुंदर लागते भाजी। एकदा नक्की करून पहा तुम्ही। या पद्धतीनं भाजीला फ्राय करायचे, थोडीशी हलकीशी कोथिंबीर घालायची आणि खूप मस्त अशी भाजी आपली एकदम टेस्टी भाजी फणसाची तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण भाजीला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता फणसाची भाजी, अप्रतिम फणसाची भाजी तयार झालेली आहे। बघूनच तोंडाला पाणी येते अशी फणसाची भाजी, मस्त अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझा फणसाचा म्हणजे व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा की फणस कसा कटिंग करायचा, त्याचे पीसेस कसे करायचे, त्याला साफ कसा करायचा। जर पूर्णच व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा। आणि आपली फणसाची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।